जन्मापासून आयुष्याच्या अंतापर्यंत लावणी मृदंग श्रुती टाळघोष सेऊ ब्रह्मरस आवडीने हे संत तुकाराम महाराजांचे वचन ज्यांनी सार्थ केले ते श्री गुरु हरिभक्तपारायण हरिश्चंद्र महाराज मोरे यांचे नुकते शनिवार दिनांक 18 मे रोजी देहावसान झाले। आयुष्यभर केलेली ईश्वराराधना आपल्या चरणी रुजू करण्यासाठी नियती आणि परमेश्वरही इतक्या तातडीने त्यांना स्वर्गात आपल्यापाशी बोलावून घेईल असे कुणाला स्वप्नातही वाटले नव्हते। समाजाचे नेतृत्व करणारे आम्ही काही निवडक त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी नवी मुंबईतील हॉस्पिटलमध्ये गेलो असताना मात्र त्यांनी आमचे हातात हात घेऊन निर्वाणीची भाषा करून म्हणाले, आता माझे काही खरे नाही, यापुढे गुरुवर्य रघुनाथ दादांना मी तुमच्याकडे सोपवतो आहे। त्यांची आणि समाजाचीही काळजी घ्या। समाजाच्या वतीने चाललेले नित्यनैमित्तिक धार्मिक कार्यक्रमात खंड पडून देऊ नका। त्यांचे हे अंतरीचे बोल 2-4 दिवसात खरे झाले। एकादशी हा वारकऱ्याच्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा दिवस। वैशाख शुद्ध मोहिनी एकादशीचा दिवस उगवला, आपला मृत्यू जवळ आलाय याची महाराजांना चाहूल लागल्यानंतर त्यांच्या जीवाची घालमेल सुरू झाली। मला बोरज फाटा येथील आश्रमात तातडीने घेऊन चला असा आदेश त्यांनी दिला। मुंबई ते पोलादपूर प्रवास सुरू झाला। गाडीने सावित्री नदीचा पूल ओलांडला। गाडी आश्रमाच्या समोर उभी राहिली आणि रामकृष्ण हरी असा वारकऱ्यांचा मंत्र जपत वयाच्या 76व्या वर्षी आपला प्राण सोडला। वैकुंठवासी हरिश्चंद्र बाबांचा सहवास आम्हाला प्रेमळ पित्याप्रमाणे लाभला। त्यामुळे तालुक्यातील वारकरी कुटुंबातील आम्हा शेकडो अनुयायींच्या जन्माचे सार्थक झाले। गुरुवर्य हनुमंत बाबा मोरे वारकरी संप्रदायाच्या सर्व शिष्यगणांच्या वतीने भावपूर्ण विनम्र श्रद्धांजली। श्री रामसेठ साळवी अध्यक्ष, श्री कृष्णाचं स्वप्न पाहिलं ते हेच स्वप्न पाहिलं, एकची टाळी सगळ्या समाजाला एका सूत्रात आणलं, एका वैचारिक ओघात आणलं। बरोबर। आणि जेव्हा समाज एका वैचारिक ओघात येतो तेव्हा तो शक्तिशाली बनतो, त्यालाच देव म्हणतात। जन नव्हे हा अवघा जनार्दन आहे। बरोबर। काळ जाव घाव घातला जिव्हारी गेला तडा।